नमस्कार आणि स्वागत आहे. आज आपण एका खूपच भन्नाट विषयावर बोलणार आहोत. नमस्कार. विचार करा, आपल्याकडे एक एआय चॅटबॉट आहे. तो प्रचंड हुशार आहे, पण कधी-कधी इतक्या आत्मविश्वासाने थापा मारतो की विचारायची सोय नाही. अगदी एखाद्या अशा मित्रासारखा ज्याने जगातलं सगळं वाचलंय, पण त्याला नक्की काय आठवतंय आणि काय तो स्वतःच्या मनाने बनवतोय याचा काही ताळमेळ नसतो. बरोबर. तर आज आपण याच समस्येवरचा उपाय शोधणार आहोत. हो, आणि हा उपाय आपल्याला मायक्रोसॉफ्टच्या एका लर्निंग मॉड्यूलमध्ये सापडणार आहे. आज आपण असं समजूया की आपण एकत्र बसलोय आणि मी माझी स्क्रीन शेअर करून हे मॉड्यूल समजावून सांगतोय. उत्तम. म्हणजे आपलं मिशन आहे आपल्या थापाळ्या एआय मित्राला एका प्रामाणिक आणि विश्वासार्ह रिसर्च असिस्टंटमध्ये बदलणं. अगदी, ज्याला प्रत्येक गोष्टीसाठी स्रोत देण्याची सवय असेल. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी ही अडचण नेमकी आहे तरी काय? म्हणजे एआय असं थापा का मारतो? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. यालाच टेक्निकली हॅल्युसिनेशन किंवा अनग्राउंडेडनेस म्हणतात. अनग्राउंडेडनेस म्हणजे ज्याचा वास्तवाशी काही संबंध नाही असं काहीतरी. बरोबर. आता बघा, जीपीटी सारखे मोठे एआय मॉडेल्स हे इंटरनेटवरच्या प्रचंड डेटावर ट्रेन केलेले असतात. त्यामुळे ते शब्दानंतर कोणता शब्द येईल याचा अंदाज लावण्यात एकदम पटाईत असतात. वाक्य अगदी व्याकरणदृष्ट्या बरोबर आणि ऐकायला खात्रीशीर वाटतात. पण त्यांना सत्य काय आहे हे कळत नाही. अच्छा, म्हणजे तो असा विद्यार्थी आहे ज्याने परीक्षेसाठी सगळे पुस्तकं नुसती चाळली आहेत पण काहीच समजून घेतलेलं नाही. लिहितो छान पण आत तथ्य शून्य. अगदी तसंच. समजा आपण एआयला विचारलं, कॉन्टोसोनं नुकतंच लॉन्च केलेलं प्रॉडक्ट झेड कसं आहे. ओके. आता जर कॉन्टोसो नावाची कंपनी असेल पण त्यांनी प्रॉडक्ट झेड नावाचं काही बनवलंच नसेल, तर एआय काय करेल? मला वाटतं ते म्हणेल की मला माहित नाही. नाही, ते त्याच्या ट्रेनिंग डेटामधून प्रॉडक्ट लॉन्च आणि कॉन्टोसो बद्दलची माहिती एकत्र करून एक सुंदर, तपशीलवार पण पूर्णपणे काल्पनिक उत्तर तयार करेल. बापरे. यालाच अनग्राउंडेड प्रतिसाद म्हणतात. आणि खूप धोकादायक असू शकतं, विशेषतः जर लोक यावर अवलंबून महत्वाचे निर्णय घेत असतील. मग यावर उपाय काय? त्याला ग्राउंड कसं करायचं? इथेच ग्राउंडेड प्रॉम्प्टची कल्पना येते. ग्राउंडेड प्रॉम्प्ट? हो, आपण एआयला मोकळा प्रश्न विचारण्याऐवजी त्याला एक संदर्भ देतो. आपण त्याला म्हणतो, ही बघ कॉन्टोसोच्या उत्पादनांची यादी, ही वाच आणि मग सांग की प्रॉडक्ट झेड कसं आहे. अच्छा. आता एआय त्या यादीपलीकडे पाहणार नाही. जर त्यात प्रॉडक्ट झेड नसेल तर ते प्रामाणिकपणे सांगेल की अशी कोणतीही माहिती उपलब्ध नाही. समजलं. म्हणजे त्याला मोकळ्या मैदानात सोडण्याऐवजी आपण त्याच्यासाठी एक खेळाचं मैदान आखून देतोय आणि नियम आहे की या मैदानाच्या बाहेर जायचं नाही. अगदी बरोबर. यालाच ग्राउंडिंग म्हणतात. पण हे प्रत्येक वेळी मॅन्युअली करणं तर खूप किचकट होईल. याला ऑटोमॅटिक करण्याचा काही मार्ग आहे का? नक्कीच आहे. आणि त्याच तंत्रज्ञानाला RAG म्हणतात. RAG. RAG. मला तर वाटलं होतं की हे फक्त संगीताचं एक प्रकार आहे. नाही. हे आहे रिट्राईव्ह ऑगमेंटेड जनरेशन. नाव थोडं अवजड वाटेल पण प्रक्रिया खूप सोपी आहे. ओके. चला तर मग हे RAG तंत्रज्ञान काय आहे ते सोप्या भाषेत समजून घेऊया. नक्कीच. RAG मध्ये 3 सोप्या पायऱ्या आहेत. पुन्हा आपल्या हुशार पण थापाड्या मित्राचं उदाहरण घेऊ. आता आपण त्याला कोणताही प्रश्न विचारण्यापूर्वी त्याच्या हातात संबंधित विषयाचं एक पुस्तक देतो. ठीक आहे. आता तो काय करेल? पहिली पायरी, रिट्रीव्ह. रिट्रीव्ह म्हणजे? शोधून काढणे. बरोबर. तो आधी त्या पुस्तकातून तुमच्या प्रश्नाशी संबंधित योग्य पान किंवा परिच्छेद शोधून काढेल. ओके. मग? दुसरी पायरी, ऑगमेंट, म्हणजे अधिक सशक्त करणे. तो तुमचा मूळ प्रश्न घेईल आणि त्याला या शोधलेल्या माहितीची जोड देईल. अच्छा, म्हणजे प्रश्नालाच अधिक माहितीपूर्ण बनवायचं. हो. आणि तिसरी पायरी, जनरेट, म्हणजे तयार करणे. आता तो या नवीन माहितीने भरलेल्या प्रॉम्प्टच्या आधारे एक अचूक आणि तथ्यांवर आधारित उत्तर तयार करेल. वाव. रिट्रीव्ह, ऑगमेंट, जनरेट. आधी माहिती शोधा, प्रश्नाला जोडा आणि मग उत्तर द्या. हे तर खूपच तार्किक आहे. आहे की नाही? म्हणजे एआय आता एक सर्वज्ञानी न राहता एक कुशल संशोधक बनतो. पण मग एआय साठी ही लायब्ररी म्हणजे काय? ती कुठे असते? उत्तम प्रश्न. ही लायब्ररी म्हणजे आपला स्वतःचा डेटा. तो कंपनीची कागदपत्र, उत्पादन माहिती काही असू शकतं. मायक्रोसॉफ्ट फाउंड्री सारखी प्लॅटफॉर्म्स आपल्याला Azure ब्लॉब स्टोरेज सारख्या ठिकाणी हा डेटा साठवण्याची सोय देतात. ठीक आहे.
पण नुसता डेटा जमा करून काय होणार? माझ्या घरातही खूप पुस्तकं आहेत, पण ऐनवेळी हवं ते सापडत नाही. कारण तिथे कोणी लायब्रेरियन नाहीये. अगदी. तुम्ही बरोबर मुद्दा पकडला. एआयच्या लायब्ररीसाठी असा एक सुपर स्मार्ट लायब्रेरियन लागतो. आणि तो कोण आहे? त्यालाच आपण तांत्रिक भाषेत सर्च इंडेक्स म्हणतो. आणि ॲज्युअर एआय सर्च ही सेवा नेमकी हेच काम करते. ती आपल्या सगळ्या डेटाचं एक विस्तृत कॅटलॉग तयार करते. अच्छा, म्हणजे हा लायब्रेरियन वेगवेगळ्या पद्धतीने पुस्तकं शोधू शकतो का? हो, माहिती शोधण्याचेही वेगवेगळ्या प्रकार आहेत. कोणते प्रकार? सगळ्यात साधा प्रकार आहे कीवर्ड सर्च. म्हणजे शब्दांशी शब्द जुळवणे. मांजर शोधलं तर फक्त मांजर सापडणार. बरोबर. पण जर कोणी मार्जार लिहिलं असेल तर ते सापडणार नाही. हो, जरी अर्थ तोच असला तरी. म्हणूनच दुसरा थोडा हुशार प्रकार येतो, सिमॅन्टिक सर्च. हा लायब्रेरियन थोडा सुशिक्षित आहे वाटतं. हो, त्याला शब्दांमागचा अर्थ कळतो. तो मार्जार आणि मांजर यांचा अर्थ एकच आहे हे ओळखतो आणि दोन्ही परिणाम दाखवतो. हे खूपच उपयुक्त आहे. पण तुम्ही म्हणालात की खरी जादू तर तिसऱ्या प्रकारात आहे. हो, तिसरा आणि सर्वात शक्तिशाली प्रकार आहे वेक्टर सर्च. हा लायब्रेरियन नुसता हुशार नाही, तर तो एक गणितज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ आहे. तो शब्दांना किंवा वाक्यांना थेट समजत नाही, तर तो त्यांना संख्यांच्या मालिकेत म्हणजेच वेक्टर्समध्ये रूपांतरित करतो. बापरे, शब्दांचं गणित? हे थोडं समजावून सांगा. नक्कीच. या प्रक्रियेला एम्बेडिंग्ज म्हणतात. कल्पना करा, 2 वाक्य आहेत. एक, मुलं बागेत आनंदाने खेळत होती. हां. आणि दुसरं, पोरं मैदानात मजेत पळत होती. ही दोन्ही वाक्य शब्दशः वेगळी आहेत, पण त्यांचा भाव किंवा अर्थ खूप मिळता जुळता आहे. हो आहे. वेक्टर सर्च या दोन्ही वाक्यांना गणिताच्या अवकाशात 2 बिंदू म्हणून पाहतो. ज्या 2 वाक्यांचा अर्थ जवळचा असतो ते बिंदू एकमेकांच्या जवळ असतात. वा, हे अविश्वसनीय आहे. म्हणजे हा वाइब्सवर आधारित सर्च आहे. मला काहीतरी असं हवंय जे असं फील देतं. असं सांगितल्यावरही हा शोधू शकेल. एक प्रकारे हो. आणि सर्वोत्तम परिणामांसाठी यांचं मिश्रण वापरतात, ज्याला हायब्रिड सर्च म्हणतात. यात कीवर्ड्सची अचूकता आणि वेक्टरची अर्थपूर्णता एकत्र येते. आता आपल्या AI कडे एक लायब्ररी आहे आणि एक सुपर स्मार्ट लायब्रेरियन सुद्धा आहे. हे सगळं सिद्धांताच्या पातळीवर खूप छान वाटतंय, पण प्रत्यक्षात हे काम कसं करतं? म्हणजे कोडमध्ये हे कसं दिसतं? चला तर मग थोडं पडद्यामागे डोकावूया. मी इथे स्क्रीनवर दाखवतो. घाबरू नका, आपल्याला पूर्ण कोड लिहायचा नाहीये, फक्त त्याची चव घ्यायची आहे. ठीक आहे, मी माझा शेफचा ॲप्रन घातला आहे. सांगा, पहिला घटक कोणता? पहिला घटक म्हणजे आपण ॲज्युअर ओपन एआय क्लायंटशी संपर्क साधतो. हा आपला मुख्य शेफ आहे, म्हणजे आपला एआय मॉडेल. ओके. मग आपण वापरकर्त्याचा प्रश्न एका व्हेरिएबलमध्ये ठेवतो. पण खरा मसाला येतो पुढच्या भागात. इथे बघा. कोणता मसाला? त्याचं नाव आहे रॅग पॅरॅम्स. इथे स्क्रीनवर दिसतंय का? हो, दिसतंय. हे एका जादूच्या डब्यासारखं आहे. या डब्यात आपण आपल्या लायब्ररियनचा पत्ता टाकतो. म्हणजे आपण कोडला सांगतो की हे बघ, उत्तर देण्यापूर्वी ॲज्युअर एआय सर्चच्या या विशिष्ट इंडेक्समध्ये जाऊन माहिती शोध. वा, म्हणजे रॅग पॅरम्स ही एक प्रकारची खास सूचना आहे जी एआयला म्हणते आधी अभ्यास कर मग बोल. अगदी. आणि आपण जे कीवर्ड आणि वेक्टर सर्च बद्दल बोललो, हो. ते कसं टाकायचं यात? खूप छान प्रश्न. बाय डिफॉल्ट आपला लायब्ररियन कीवर्ड सर्च वापरतो. पण जर आपल्याला त्याला गणितज्ञ बनवायचं असेल तर त्या जादूच्या डब्यात फक्त एक छोटी चिठ्ठी टाकायची. इथे बघा, आपण लिहितो क्वेरी टाईप वेक्टर. बस. खरंच? फक्त एका ओळीने एवढा मोठा फरक पडतो? हे तर मला वाटलं होतं त्यापेक्षा खूप सोपं आहे. है ना? पण समजा मला हे सगळं कोड न लिहिता करायचं असेल तर? म्हणजे एखाद्या व्हिज्युअल पद्धतीने, जसं आपण फ्लोचार्ट काढतो तसं काही करता येतं का? तुम्ही बरोबर माझ्या पुढच्या मुद्द्यावर आला आहात. हो, तसा एक मार्ग आहे आणि तो खूपच शक्तिशाली आहे. त्याला म्हणतात प्रॉम्प्ट फ्लो. प्रॉम्प्ट फ्लो. नावागुण वाटतंय की हा प्रॉम्प्टचा एक प्रवाह आहे. अगदी बरोबर. कल्पना करा की आपण कोड लिहिण्याऐवजी एका कारच्या असेंब्ली लाईन सारखं काहीतरी बनवत आहोत. असेंब्ली लाईन, ही अॅनालॉजी मला आवडली. हो. या असेंब्ली लाईनवर प्रत्येक स्टेशनवर एक विशिष्ट काम होतं. प्रॉम्प्ट फ्लो हे आपल्या एआय चॅटबॉटसाठी अशीच एक असेंब्ली लाईन आहे. म्हणजे वापरकर्त्याचा प्रश्न या असेंब्ली लाईनच्या सुरुवातीला कच्चा माल म्हणून येतो. मग यावर काय काय प्रक्रिया होते? बरोबर. आता इथे माझ्या स्क्रीनवर बघा. हा एक सॅम्पल फ्लो आहे. यात अनेक स्टेशन्स किंवा टूल्स आहेत. पहिलं स्टेशन, प्रश्न सुधारणा केंद्र. समजा आपलं चॅट सुरू आहे.
हे स्टेशन नवीन प्रश्नाला जुन्या संभाषणाच्या संदर्भाने अधिक स्पष्ट करतं. ओके, म्हणजे चॅटचा संदर्भ लक्षात ठेवण्यासाठी. हो. दुसरं आणि सर्वात महत्वाचं स्टेशन, लायब्ररी विभाग. इथे इंडेक्स लुकअप नावाचं एक टूल आपल्या सर्च इंडेक्समधनं संबंधित माहिती शोधतं. हीच खरी RAGची रिट्रीव्ह पायरी आहे. अच्छा, म्हणजे इथेच सगळी माहिती गोळा होते. हं? मग पुढे? तिसरं स्टेशन, माहिती संयोजन विभाग. इथे एक छोटं पायथॉन टूल त्या सगळ्या शोधलेल्या माहितीच्या चिठ्ठ्यांना एकत्र करून एक सुसंगत पॅराग्राफ तयार करतं. म्हणजे सगळा पसारा आवरून व्यवस्थित मांडणी करण्यासारखं. बरोबर. चौथं स्टेशन, सूचना प्रयोगशाळा. इथे आपण प्रयोग करू शकतो. AIला वेगवेगळ्या सूचना देऊन पाहू शकतो. जसं की फक्त आणि फक्त दिलेल्या माहितीचा वापर करूनच उत्तर दे, स्वतःचं डोकं लावू नकोस. आणि मग शेवटचं स्टेशन, जिथे आपल्याला आपलं तयार उत्पादन म्हणजे उत्तर मिळतं. अगदी. शेवटचं स्टेशन आहे मुख्य चॅट विभाग. हे स्टेशन तो संपूर्ण संदर्भयुक्त प्रॉम्प्ट घेतो आणि मोठ्या लँग्वेज मॉडेल नावाच्या मुख्य इंजिनकडे पाठवतो. आणि मग आपल्याला मिळतं एक अचूक ग्राउंडेड उत्तर. तर आजचा हा प्रवास किती रंजक होता. आपण एका अशा AI पासून सुरुवात केली जी एखाद्या थापाड्या मित्रासारखी होती. आणि आता आपण एका विश्वासार्ह, हुशार आणि प्रामाणिक रिसर्च असिस्टंटपर्यंत पोहोचलो आहोत. आपण RAG तंत्रज्ञानाचा वापर करून AIला वास्तवाचं भान कसं द्यायचं, वेक्टर सर्चने माहितीचा डोंगर कसा शोधायचा आणि प्रॉम्प्ट फ्लो वापरून ही सगळी प्रक्रिया सोपी कशी करायची हे सगळं शिकलो. बरोबर. आपण हे पाहिलं की AIला अधिक जबाबदार आणि उपयुक्त बनवणं शक्य आहे. त्याला फक्त योग्य साधनं आणि योग्य डेटाची लायब्ररी देण्याची गरज आहे. हो. जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जातो. हो, नक्कीच सांगा. आपण आजपर्यंत AIला टेक्स्ट डॉक्युमेंट्सवर म्हणजे पुस्तकं किंवा लेखांवर ग्राउंड कसं करायचं हे पाहिलं. पण विचार करा, पुढची पायरी काय असेल? याच RAG तत्वांचा वापर करून AIला शेअर बाजाराच्या रिअल टाइम डेटावर ग्राउंड करता येईल का? वाह! किंवा एखाद्या फॅक्टरीतील मशीनच्या सेन्सर्समधून येणाऱ्या सततच्या माहितीवर. म्हणजे लायब्ररी ही फक्त स्थिर शब्दांची न राहता सतत बदलणाऱ्या डेटाचा एक जिवंत प्रवाह बनू शकते. अगदी. AI त्या प्रवाहातून रिअल टाइममध्ये माहिती रिट्रीव्ह करून उत्तरे देऊ शकेल. हा विचारच खूप रोमांचक आहे. याचा अर्थ भविष्यात RAG फक्त चॅटबॉट्स पुरता मर्यादित राहणार नाही. नक्कीच. सर्च इंडेक्स ही संकल्पना फक्त टेक्स्टपुरती मर्यादित राहणार नाही. यावर विचार करायला खूप वाव आहे.